नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तो, आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा दत्त अनुभूती किंवा दत्तांचा अनुभव आलेला शेअर केलेला आहे. तर स्वामी दत्तांची अनुभूती खरंच खूप अगणित आहे आणि ह्या दादांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शनही दिलेलं आहे. तर असाच काही या दादांचा अनुभव आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग दादाच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. या दादांचे दत्त महाराजांनी दिलेले बरेच अनुभव त्यांनी आपल्याला शेअर केलेले आहेत. त्यापैकी दादा सांगतात की 11 फेरी, 11 गिरनारला जाण्याचा, मी 11 फेऱ्यांचा, 11 वेळेस मी गिरनारला जाणार असा मी संकल्प केलेला होता. त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेस मी जेव्हा जात होतो गिरनारला, त्यावेळेचा माझा हा अनुभव आहे. दादा सांगतात की साक्षात दत्त महाराजांनी मला ही अनुभूती दिलेली आहे. हे आम्हाला दुसऱ्या दिवशी देखील जाणवले. त्यांच्या शब्दात आपण ऐकणार आहोत. हे आम्हाला दुसऱ्या दिवशी देखील जाणवले. गिरनार येथील दत्त पादुकांजवळील मूर्ती पाहून त्या दत्त मूर्तीवर जणू मित्राला प्रेमच जडले होते, म्हणून त्याने दत्त मूर्तीचा फोटो मिळावा अशी विनंती महाराजांना केली होती. घरी आल्यानंतर त्याच दिवशी गिरनार एक वादळी अनुभव या नावाने त्याचे अनुभव थोडक्यात फेसबुकवर पोस्ट केले. ती पोस्ट वाचून एका व्यक्तीने दादाला फोन केला. त्यावेळेस तुमचा अनुभव आवडला, मी बरेच अनुभव वाचले आहेत, परंतु तुमचा अनुभव वाचून दत्त महाराजांनी तुम्हाला संपर्क करण्याची आज्ञा दिली. त्यावेळेस दादाने त्यांना काही न सांगता सुद्धा गिरनार पर्वतावरील दत्त मूर्ती व इतर रंगकाम केले आहे, त्यावेळेचे फोटो माझ्याकडे आहे, ते मी तुम्हाला पाठवतो असे सांगितले व त्यांनी त्यांचा शब्द पाळलं देखील. रितेशने फोन ठेवल्यापासून 2 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर रितेशला दत्तमूर्तीचे फोटो मिळाले. कालच आपण महाराजांकडे गुरु शिखरावर इच्छा प्रकट केली आणि जणू साक्षात बाबांनीच लेकराला हट्ट पुरवावा तसे स्वतःचे फोटो स्वतः सुपूर्द केले. त्यानंतर मात्र आम्ही ते कोणालाच पाठवले नाही. फार तर आमच्या मोबाईलवरून दाखवले, कारण गुरु शिखरावर पादुका किंवा मूर्तीचे फोटो काढण्यास मनाई आहे आणि तोच नियम आम्ही देखील पाळला. हे अमृततुल्य प्रेम आम्ही आजही जपून ठेवले आहे. ज्या व्यक्तीने आम्हाला ते फोटो दिले त्यांनी महाराजांची मूर्ती रंगवण्याची इच्छा देखील बापूंकडे प्रकट केली होती. तेव्हा त्यांनी पादुकाजवळील पुजाऱ्यांना बोलवले व दत्तमूर्ती आणि इतर रंगकामासाठी अनुमती दिली. यापूर्वी मूर्ती रंगवलेली नसल्याने त्यावर वस्त्रे नेसवावीत असे पुजाऱ्याने म्हणताना सुचवले होते, परंतु तो दिगंबर आहे, त्याला वस्त्रांची गरज नाही असे प्रत्युत्तर बापूंनी दिल्यानंतर निदान रंगकाम तरी करावे असे पुजारी म्हणाले. त्यावर जर एखादा पेंटर आला आणि स्वतःहून रंगकामाविषयी विचारणा केली की बघू असे म्हणताना पुजाऱ्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे आम्हाला महाराजांचे फोटो देणारी व्यक्ती योग्य वेळी गुरु शिखरावर पोहोचली व महाराजांच्या मूर्तीचे रंगकाम करण्याची इच्छा प्रकट केली, म्हणून महाराजांना देखील ती इच्छा पूर्ण केली. असा त्या गिरनारचा महिमा आम्ही काय वर्णावा, स्वतःच जावे आणि अनुभवावे असे हे विचित्र अद्भुत गिरनार, त्या दत्तशिखरी गिरनाराला या भक्ताचा मानाचा मुजरा, अंबेला प्रेमाचा गजरा आणि गोरक्षनाथांना शाबरी तंत्र साजरा. तर हे दादा म्हणतात, फेब्रुवारी 2016 मध्ये पिठापूरला जाणे झाले. त्यावेळी निघताना आमच्या समोर मित्राने महाराजांना सांगितले होते की प्रत्येक वेळी तुम्ही मला गुपचूप बोलवता, परंतु पुढच्या वेळी मी पुन्हा पिठापूर येथे यावे असे वाटत असेल तर सगळ्यांच्या समोर तुम्ही बोलवा. नमस्कार करत आम्ही पुढे निघतच होतो. तेवढ्यात सोहळ्यामधील एक व्यक्ती आमच्या समोर येऊन उभी राहिली व तुम्ही कधी निघणार असे मित्राला विचारले. आज रात्री असे प्रत्युत्तर दिल्यावर पुढील वेळेत 7 दिवस राहण्यासाठी आणि या श्रीपादांची सेवा करा असा आदेश त्यांनी दिला. साक्षात महाराजच समोर उभे होते आणि त्यांना काय बोलावे हे आम्हाला सुचत नव्हते. त्यांना नमस्कार केल्यावर क्षणार्धात ते कुठे गेले हे समजले नाही. मित्राने केलेल्या विनंतीला महाराजांचे हे चोख उत्तर होते. आज्ञेप्रमाणे 7 दिवसाची सेवा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे 7 दिवसाचे पारायण करायचे असे ठरून 8 ऑगस्ट 2016 रोजी आम्ही पिठापूरला पोहोचलो. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी पारायणाला बसायचे असे आमचे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही पारायणाला सुरुवात केली. पहिल्या दिवशीचे श्रावणी सोमवारचे पारायण पूर्ण करून रुद्राभिषेकाचा लाभ झाला. संध्याकाळी पालखी सेवा आटपून आम्ही थोडा विसावा घेतला. दुसऱ्या दिवशीचे पारायण उरकून आम्ही श्रीपाद प्रभूंचे आजोळ बापांना
बापन्नाचार्य यांचे स्वग्रहित श्रीपादांचे दर्शन घेतले व संध्याकाळी पालखी सेवा सुद्धा झाली. दुसऱ्या दिवशी श्री कुकुटेश्वर, श्री अनगालक्ष्मी, दत्त मंदिर, कुंती माधव या मंदिराचे दर्शन घेत आम्ही गोपाळ बाबांच्या आश्रमात पोहोचलो. त्यावेळेस गोपाळ बाबा ध्यान साधनेत होते. आम्ही बाहेरच थांबून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नावाचा उच्चार करीत होतो. तब्बल अर्ध्या तासानंतर तेथील सेवेकऱ्याने गोपाळ बाबा आत दर्शनासाठी बोलवत आहेत असे सांगितले. याप्रमाणे एक एक करीत आम्ही सर्वजण आत गेलो. गोपाळ बाबा ध्यान अवस्थेत असले तरीही प्रत्येकाला निहाळत होते. सर्वांचे दर्शन झाल्यावर मित्र आणि मी बाहेरूनच नमस्कार करून निघत असताना सेवेकऱ्याने आम्हा दोघांना बाबांनी आत बसायला सांगितले आहे असा निरोप दिला. त्याप्रमाणे आम्ही आत जात असताना आमच्या सोबत असलेले तेजस भाई देखील आत शिरले. रितेशने सर्वांना तुम्ही जा, आम्ही मागवून येऊ असे सांगितले. आत गेल्यावर गोपाळ बाबांनी रितेशला नजरेने बैठक लावण्यास सांगितले. त्याच्या मागोमाग आम्ही देखील बसलो. आम्हाला काहीच समजत नव्हते कारण गोपाळ बाबा काही बोलत नव्हते. गोपाळ बाबा हे एक अवलिया असून 140 पेक्षा जास्त वर्ष त्यांचे आयुर्मान होते असा इतिहास पिठापूर येथील रहिवासी सांगतात आणि रितेशच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा अनुभव कित्येक वेळा त्याने अनुभवला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ध्यान अवस्थेत बसलो आणि पुढे काय झाले हे आम्हाला समजले नाही. बराच वेळ सकारात्मक ऊर्जा शरीरात येत होती. महाराज काहीतरी घडून घेत आहेत व आपल्यावर काहीतरी संस्कार होत आहेत याची ती पोचपावती होती. अंदाजे 1.5 तास झाल्यावर आम्ही त्या स्थितीतून बाहेर आलो. तेव्हा गोपाळ बाबांनी नजरेनेच बाहेर येण्याचा प्रयत्न केला, इशारा केला. इतर वेळी कोणालाही हात न लावू देणाऱ्या गोपाळ बाबांनी आम्हाला चक्क त्यांच्या पायऱ्यावर डोके ठेवू दिले. बाहेर आल्यानंतर मित्राने तेजसला तू आत का आलास असे सांगितले. तो खडसावून विचारले. त्यावर मला वाटले मला पण बोलवले असे तेजसभाई म्हणाले. त्याच वेळी भोग तुझ्या कर्माची फळे असे बोलून ते मित्र गोपाळ बाबांच्या आश्रमातून बाहेर निघाला. दुपारचे 2 वाजताचे कडाक्याचे ऊन होते. त्यातून आमच्या पायात चप्पल नाही. अशा परिस्थितीत डांबरी रस्त्यावरून श्रीपाद श्रीवल्लभ महाराज संस्थानाकडे पायीच निघालो. मला आणि मित्राला पायाचे चटके जाणवत नव्हते. अंदाजे 20 मिनिटाचा रस्ता आम्ही भरभर चालत होतो. परंतु त्या उलट तेजसला मात्र प्रचंड वेदना होत होत्या. त्याला रडू आवडत नव्हते. आमच्या पाठोपाठ कसेबसे ते संस्थानाकडे पोहोचला. तिथे आल्यानंतर आम्ही तिघी फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूमवर गेलो. काही वेळातच तेजस मित्राकडे आला. त्यावेळी तो प्रचंड घाबरलेला होता. मुझे माफ करो, मुझे मेरा गलती हो गया है तो असे तो मित्राला सांगत होता. त्याच वेळी मी त्याला काय झाले असे विचारले. तेव्हा त्याने शौचावाटे भरपूर प्रमाणात रक्ताचा प्रवाह झाल्याचे सांगितले. त्यावर रितेशने ठीक आहे, पुन्हा अशी चूक करू नको. जिथे मी जाईन तिथे तुम्ही घुसावे असा हट्ट करू नको. जितके झेपेल तितकेच घ्यावे, नंतर असे बाहेर पडते असे समजावले आणि इतर काही न करता श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची माफी माग आणि शांत बसून नामस्मरण कर, पुन्हा त्रास होणार नाही असे सांगितले. त्यावर होकारार्थी भांडू लावून तेजस निघून गेला. संध्याकाळी 5व्या सुमारास दिलेला उपाय केल्याचे व त्याचा फरक पडल्याचे तेजसने आम्हाला सांगितले. त्याची प्रकृती सर्वसाधारण नॉर्मल झाली होती. श्रीपादांचे हे खेळ समोरच पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशीचे पारायण आटपून आम्ही लांब पल्ल्यातील इतर मंदिरे पाहण्यास बाहेर पडलो. नेहमीचाच रिक्षावाला मित्राने ठरवला होता. अनेक वेळा म्हणजे वर्षात सर्वसाधारणपणे 3 ते 4 वेळा असे गेली. 5 ते 6 वर्ष रितेशचे पिठापूरला बरेच जाणे होते. त्यामुळे रिक्षावाला चक्रम अण्णा घराच्या सारखा होता. बऱ्याच मंदिरामध्ये आमचे दर्शन झाले. त्यात सत्यनारायण मंदिर, शंकर पार्वती कार्तिकेय मंदिर, सोबत स्वयंभू गणपती मंदिर, बिकवल गाव लक्ष्मी नारायण मंदिर, सामलकोट कैश्रमा देवी, काळीवाडा दुर्गा देवी, सूर्य मंदिर, राम मंदिर, तसेच सामलकोट स्थित स्वयंभू स्फटिक शिवलिंग 40 फूट येथे दर्शन झाले. त्यापैकी स्वयंभू स्फटिक शिवलिंग मंदिरातील अद्भुत अनुभव आजही कैलासावरील महादेव समोर आणतात. 40 फूट उंच अशा या स्फटिकाच्या शिवलिंगाचे दर्शन घेताना 2 मजली चढावे लागतात. मंदिराच्या आत प्रवेश करताच मित्राला मल्हारला घेऊन काही अंतर पुढे धावला. जवळच असलेल्या शिवलिंगावर काही लोक घागरीने पाणी वाहत होते. त्याच वेळेस डाव्या बाजूस असलेल्या तलवाकडे आमचे लक्ष वेधले. रितेश म्हणजे मित्र शिवलिंगाकडे धावला असा सर्वांचा समज होता. परंतु त्या शिवलिंगाच्या पुढ्यात एक जटाधारी रुद्राक्षधारी अंगावर वल्कले असलेली व्यक्ती स्वतःचे अंग पुसते आहे व त्याची नजर आणि मित्राची नजर एकमेकांत काहीतरी संवाद
करते आहे हे फक्त माझ्या लक्षात आले. काय रे, काय हा प्रकार, असं विचारल्यावर काही नाही, चला पुढे, इतकेच उत्तर मिळाले. त्या क्षणी ती व्यक्ती म्हणा व यती म्हणा व बाबा म्हणा मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. मंदिरात प्रवेश करताना बाहेरच ठेवलेले भस्म त्यांनी संपूर्ण अंगाला लेपायला सुरुवात केली. त्यांचे झाल्यावर रितेशने देखील त्यांचा हात पडलेले दिसले. हात पडलेले भस्म स्वतःच्या माथी लावले. त्यानंतर त्यांच्या मागोमाग आम्ही देखील मंदिरात शिरलो. खालच्या गाभाऱ्यात दर्शन झाल्यावर पुढे बाबा, मागे आम्ही, अशी परिस्थिती होती. सर्वांचे लक्ष स्फटिक शिवलिंगाकडे होते, परंतु मित्राची नजर बाबांकडे आणि माझी नजर मित्राकडे होती. काहीतरी अनुभूती मिळणार याची मला खात्री होती, पण प्रत्यय मात्र आला नव्हता. अशातच सर्वांचे दर्शन होईपर्यंत बाबा पुढे सरकले होते आणि तेवढ्याच हेमंताने आम्हाला मंदिरातच शिरताना त्याला जमिनीवर पडलेले चांदीचे बेलपत्र मिळाले असे सांगितले. त्याने ते आम्हाला दाखवले देखील. त्याच वेळी अरे, हा बाबाच होता असे मित्र म्हणाला आणि सर्वजण पहिल्या मजल्याकडे वळाले. मित्र, मी, तेजस आणि हेमंत असे 4 जण पुढे होतो. बाकीचे सर्वजण या सर्व गोष्टींशी अनभिज्ञ होऊन दर्शन घेऊन मंदिराच्या आवारात उभे होते. त्यावेळेस आम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचलो. त्यावेळेस ते बाबा ध्यानावस्थेत तेथे समाधी लावून बसले होते. रितेशने त्याच अवस्थेत त्यांना साष्टांग दंडवत घातला. काही काळ मित्राने कित्येक फूट उंच साक्षात देवादिदेव महादेव त्या बाबांच्या ठिकाणी उभे असलेले जाणवले. रितेश उठताच मी नमस्कार केला. त्या पाठोपाठ तेजस व हेमंतने घेतला. लांबून नमस्कार केल्यामुळे आम्ही सर्व साधारण एक अवस्थेत होतो, परंतु रितेशला अतिरिक्त ऊर्जा मिळाल्याचे जाणवले. हा साक्षात महादेवच आहे याची त्याने ग्वाही दिली. त्यानंतर खाली उतरण्यासाठी आम्ही निघालो असता त्यांचे ध्यान संपवून ते खाली उतरता येते तेव्हा रितेशने त्यांना महाराज अशी हाक मारली. त्यावर मिश्किलपणे हसत ते मागे फिरले. नजरेनेच रितेशने त्यांना पायावर डोके ठेवायचे आहे असे विनवले. त्यांची नजर पुन्हा माझ्या लक्षात आली, कारण तोपर्यंत ते दोघे फक्त नजरेने बोलतात हे माझ्या लक्षात आले होते. रितेशने साथ घालताच त्या शंभूने देखील त्यांचे पाय एकमेकांना जोडून नजरेनेच रितेशला अनुमती दिली. त्यांच्या पायावर डोके टेकून आम्ही खाली उतरलो. पाठोपाठ तेही उतरले. आम्ही मंदिराच्या परिसरात आलो असता आमच्यासोबत आलेल्या इतर मंडळींची नजर मंदिराच्या कळशाकडे होती. काय आहे म्हणून विचारत आमची नजर देखील कळसावर गेली. साक्षात गरुडाज त्या मंदिराच्या कळसावर, गरुड राजावर देखील कळसावरून म्हणलेले आणि शंभूच्या डोक्यावर प्रदक्षिणा करू लागलेले. आम्हाला शंभूचेच दर्शन झाले. या सर्व खुणा पटल्या होत्या. त्यानंतर मात्र रितेशने म्हणजेच मित्राने आमच्या बरोबर असलेल्या सर्वांना हे जे महाराज आहेत ना त्यांना दक्षिणा देऊन दर्शन घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण त्यांच्या मागे पळाले. त्यांना थांबून दक्षिणा देऊन हात जोडूनच नामस्मरण केला. शंभूने कोणालाही स्पर्श करायला मनाई केली. त्यामुळे मगाशी पायावर डोके ठेवून देणारा हाच का तो घोळा असा विचार एक क्षण माझ्या डोक्यात आला. त्यानंतर शंभूने त्या मंदिरात प्रदक्षिणा घातली. तेव्हा खाली शंभू तर कळसाभोवती गरुडास प्रदक्षिणा करत असल्याचे जाणवले. पारायण दरम्यान एक दिवस सकाळी एक व्यक्ती प्रसादालयाकडे जाताना मित्राने पाहिले. त्यांच्या मागोमाग मित्रही आधी गेला. हा सर्व प्रकार मी बाहेर बसून पाहत होतो. कोणालाही न सांगता हा असा एक पळाला. हा विचार मनात डोक्यावरून गेला. काही वेळाने बाहेर आल्यावर विचारले असता त्याने स्वस्तिस्तर वृत्तांत सांगितला. पिठापूर येथील गाभाऱ्यातील पादुका त्याच व्यक्तीने बनवून आणल्या होत्या व संस्थानाकडे सुपूर्द करून प्राण प्रतिष्ठा करून घेतली होती असे तो रितेशला म्हणाला. त्याने नमस्कार करून तो खुश होता. त्याच वेळी त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण संपूर्ण झाल्यावर आम्ही वाचत होतो. श्रीपाद श्री प्रभू साक्षात तुझ्या बरोबर आहेत असे त्याला सांगितले. 7 दिवसाचे पारायण संपूर्ण झाल्यावर आम्ही वाचत असलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत तेथेच गाभाऱ्याबाहेर ठेवले व सेवा स्वीकारा असे महाराजांना विनवले. त्याप्रमाणे काही वेळाने तेथील पुजाऱ्याने सर्व पुस्तके गाभाऱ्यात नेली व पादुकांच्या पुढ्यात ठेवली. त्याच वेळी आमची सेवा रुजू झाल्याचे समजले. सदेह रूपात येऊन महाराजांनी स्वतःकडे घेतले. आदल्या दिवशी उद्या पारायण समाप्तीनंतर महाराज स्वतः पुस्तक घेऊन जाणार असे रितेशने मला सांगितले आणि त्याप्रमाणे घडले देखील. इतकेच नाही तर त्या घटनेनंतर पुढच्या क्षणी कपाळाला भले मोठे कुंकू, सड पातळ बांध, उंच गोरी गुंटी मला तुझ्याच हातून हवे आहे असे म्हणाले. त्याप्रमाणे रितेशने लगेचच विकत घेऊन ते त्यांना दिले व नमस्कार करून मोकळा झाला. श्रीपाद श्री वल्लभांचे जय जयकार असो. श्रीपाद श्री वल्लभ
श्रीपादराजे शरण प्रपदे. तर स्वामी भक्त हो, ह्या दादांचा अनुभव खरंच खूप अगणित होता. साक्षात दत्त महाराजांनी त्यांना अनुभव दिलेले आहेत. त्या दादांचा सुद्धा या अनुभवावरती विश्वास बसत नव्हता. इतके अद्भुत अनुभव आहेत. तर हे दादांचे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.